नमस्कार. आपलं संदीप जाधव पनवेलकर यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण आपला पहिला व्हिडिओ प्रसारित करत आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील संयुक्त जयंती उत्सव समिती या समितीने या देशातील क्रांती सूर्याची, थोर समाजसुधारक, सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागामध्ये आयोजित केली. या जयंतीचं प्रक्षेपण आज या व्हिडिओद्वारे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. समाजातील विविध मान्यवरांचं मार्गदर्शन या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला लाभणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जयंतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले या क्रांतीसूर्याच्या जीवनावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये देखील आपण क्रांतीची मशाल पेटवत ठेवू अशी आशा व्यक्त करतो. तर त्याला पाहूया आपण जी उत्तर विभागाच्या संयुक्त जयंती उत्सव समितीची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीची ही क्षणचित्र. आपल्या जी उत्तर विभागात आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत ते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्याविषयी भारतीय समाजाला खूप असं सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचे विचार, त्यांची जी काय आयुष्यभरात जे काय कार्य केलेले आहे हे आपल्या घराघरात पोचलेलं आहे. अशा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आपण जी उत्तर विभागात साजरी करत असताना सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी आपले सहाय्यक अभियंता देसाई साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा. तसेच आमचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक भावसार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मेणबत्तीचा प्रज्वलित करावे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो. तसेच कोणापुरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करावी. आज इथे उपस्थित असलेल्या महिला यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचे. या दोघी इतर वेळेला महिलांचा मॉब जास्त असतो, पण आज सुट्टीमुळे
आपल्या जीवनात खूप अशा महत्वाच्या कार्याला ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा या महात्मा फुले ज्यांची स्त्री शिक्षणाची सुरुवात, परत महिलांसाठी अनेक कामं जे त्या काळात खूप अवघड होती अशा परिस्थितीत त्यांनी ती सुरू केली आणि कधीच नेलेली आहे. स्वतः शिक्षण घेतलं, स्वतःच्या पत्नींना शिक्षण दिलं, त्या पत्नींना पहिली शिक्षिका बनवून या भारतामध्ये इतर महिलांना शाळेची सुरुवात करून त्यांना शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला. अशा या महात्मा फुलेंना आपल्या जीवोत्तर विभागातर्फे आपण अभिवादन करत असताना त्यांच्या जीवनावर थोडं आपले 2-2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त केलं तर बरं होईल. तर सर्वांना विनंती आहे की त्यांच्या जीवनावर एक थोडासा प्रकाश टाकावा. आपण या कोणाबरोबर बोलतात होता. बरं ठीक आहे, मी आमच्या पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी, कारण पवार साहेबांचं वक्तृत्व हे मला माहित आहे खूप चांगल्या प्रकारचं आहे. या पवार साहेब. महाकारुणी गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व भारतातील महापुरुष यांना कृतज्ञता अभिवादन. या ठिकाणी उपस्थित असलेले सहाय्यक अभियंता, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि जयंती कमिटी. आज आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा इथे जन्मोत्सव म्हणायला हरकत नाही. आज आपण इथे जन्म जयंती इथे आपण करणार आहोत आणि या जयंतीला सगळेजण आपण जमलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. महात्मा ज्योतिराव फुले ऍक्च्युली महात्मा ही पदवी मुळात आपल्या या जनतेने दिलेली पदवी. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणा या शहरामध्ये झाला आणि संपूर्ण भारताला एक चांगला क्रांतिकारक सूर्य मिळाला असं बोलायला हरकत नाही. आज महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी माता सावित्रीबाई फुले यांनी खूप कष्ट घेतले. आज वास्तविक पाहता या ठिकाणी महिलांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवायला पाहिजे होती, परंतु आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज या ठिकाणी आपले जमलेले माता भगिनी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बोलायला खूप आहे. आज असा माणूस क्रांतीसूर्य म्हणजे क्रांती सूर्यच आहे आणि या सूर्याला अस्त आणि उगवता सूर्य असं म्हणायला काय हरकत नाही. आणि या सूर्य सतत तळपतच राहणार आहे जोपर्यंत आपलं हे शिक्षण महिलांना, पुरुषांना आणि खालील जे दलित वर्ग होता त्यांना शिक्षण देण्याचं काम आज या महात्मा ज्योतिराव फुलेंनी आज आपल्याला दिलेलं आहे. आणि एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी आपण बघायला मिळतो. हे त्यांचंच म्हणजे कार्य आहे. आज त्यांनी समाज सुधारणाची चळवळ सुरू केली. या समाज सुधारक चळवळीतून आज चांगले चांगले कार्यकर्ते उत्पन्न झाले आणि त्यातूनच एक आपल्याला चांगला समाज घडवता आला. आज त्यांचं खरंच आपलं भाग्य आहे की आपण त्यांच्या या क्रांती सूर्याखाली आपण उपस्थित आहोत. तरी मी जास्त काही न बोलता त्या आमच्या क्रांती सूर्याच्या जयंतीबद्दल आपल्या सगळ्यांना त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय भीम, नमो. खूप छान. पवार साहेबांनी थोडक्यात आणि खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यात एक त्यांनी सांगितलं महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी जनतेने दिलेली आहे. ही पदवी 1887 ला कोळीवाडा येथे, मुंबईतल्या कोळीवाडा मांडवी म्हणतात, त्या तिथे आपले कामगारांचे नेते, प्रथम कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तो कार्यक्रम अरेंज केला होता. कारण मुंबई आणि ठाणे परिसरात जे कामगारांचं लिडरशिप करत होते ते नारायण मेघाजी लोखंडे करत होते आणि ते सत्यशोधक चळवळीचे एक चांगले कार्यकर्ते होते. महात्मा फुलेंचा जो विचार शेतकऱ्यांसाठी होता ते तोच विचार कामगारांसाठी ते पेरत होते. या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यक्रमात कोळीवाडा मांडवी येथे त्यांना ही पदवी देण्यात आली आणि जनतेतून देण्यात आलेली आहे.
सगळ्या आपल्या लोकातून, कारण त्यांचं कार्यच खूप मोठं आहे. एवढ्या मोठ्या कार्याला त्यांना ही बरोबर एकदम समर्पित अशी पदवी आहे महात्मा. तर मी आणखी आपले सचिव सागरे साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अगोदर मी सर्व राष्ट्रपिता राष्ट्रमातांना अभिवादन करतो. आज इथे उपस्थित सहाय्यक अभियंता, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, सर्व कामगार बंधू भगिनींनो, आज आपण इथे जीवोत्तर विभागात महात्मा ज्योतिबा फुले यांची 198वी जयंती साजरी करत असताना संयुक्त जयंती कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्वांना अगोदर विनम्र अभिवादन करतो मी. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची जी जयंती आहे ती फक्त मुंबई महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्याचं कारण असं की एखादा थोर पुरुषाचा ज्यावेळेस जन्म होतो, शतकोन शतकी ते जे शतक असतं 18व्या शतकात त्यांचा जन्म झाला, हे फार मोलाचं शतक होतं, कारण की त्याच वेळेस बाबासाहेबांचा पण जन्म झाला. हे जे क्रांतिकारी आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक छोटस वाक्य आहे, विद्येविना गती गेली, मती गेली, मती विना गती गेली, नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले, वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, आणि हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे त्यालाच अनुसरून महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 रोजी पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये आपली महिलांची पहिली शाळा सुरू केली. कारण की त्यांना माहिती आहे जोपर्यंत हा पीडित शूद्र समाज जोपर्यंत शिक्षण घेत नाही तोपर्यंत त्यांच्यावरील जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता शिक्षण घेणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी पहिली महिलांची शाळा पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये सुरू केली. ती शाळा सुरू केल्यामुळेच आज महिला उच्च पदावर आहेत. त्याचंच उदाहरण आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय अश्विनी भेडे मॅडम या महानगरपालिकेच्या पहिल्या आयुक्त आहेत. हे होण्यामागचं सर्वात मोठं श्रेय आणि महत्वाचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी जर महिलांची शाळा सुरू केली नसती, महिलांना जो मान सन्मान, शिक्षण, समानता हे सर्व गुण महिलांना जर प्रेरित केले नसते तर हे सर्व आज घडलं नसतं. हे करण्यामागे त्यांना त्यांच्या पत्नी आदरणीय सावित्रीबाई फुले यांना अगोदर त्यांनी शिक्षित केलं. 1840 रोजी त्यांचा विवाह झाला आणि त्या 8 वर्षामध्ये त्यांना शिक्षित करून त्या 8 वर्षामध्ये त्यांनी दगड गोटे शेण देखील आपल्या अंगावर घेतलं. हे सर्व करत असताना त्यांनी बरेच कष्ट सहन केले. ते कष्ट सहन केल्यानंतर आज आपण इथे चांगले दिवस बघत आहोत. त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा जर जन्मच झाला नसता तर दलित समाज, शूद्र समाज हा खूप मागे राहिला असता. त्यामुळेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्रथम गुरु महात्मा ज्योतिबा फुलेंना मानलं. हे मानण्यामागचं कारण त्यांनी थोर समाज सुधारणेचं काम केलं. थोर समाज सुधारक याच्यासाठी त्यांनी जे जे कार्य केलं आपल्या भारतामध्ये महिलांसाठी तर केलंच केलं. त्यांचं एक छोटस उदाहरण, जे पूर्वी पतिव्रता होती, एखाद्या स्त्रीचे सतीव्रता होती, ते सती जाणे जी प्रथा होती, त्यांचे मिस्टर निधन झाल्यानंतर स्त्रियांचं केश वपन केलं जायचं, त्यांना अग्नीवर बसवलं जायचं. हे सर्व घडत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकदा सहज विचारलं, हा काय अन्याय चाललाय स्त्रियांवर? तर ज्यावेळेस जे करणारे होते ते बोलले की आम्ही कुठे का अन्याय करतोय, आम्ही कुठे पाप करतोय? केस वपन करायला कोण येतं? न्हावी येतो. मग आमच्याकडून काय पाप होत नाही, ते पाप होतं न्हाव्याकडून. आणि हा प्रकाश न्हाव्याच्या डोक्यामध्ये त्यांनी पेरला. न्हाव्याने त्या क्षणी संपूर्ण न्हावी जमात एकत्र केली आणि सांगितलं सर्वांना की आपण आजपासून ही जी प्रथा आहे ही प्रथा आपण मोडीत काढण्यासाठी असं कुठल्याही स्त्रीचा आपण केस ओपन करायचं नाही, कारण की त्यांचं जे पाप आहे ते आपल्या माथी लागतं आणि त्यांचा जो धर्म जोपासला जातो. धर्म जोपासण्यासाठी स्त्रियांचा जो अपमान केला जातो तो अपमानाला वाचा फोडण्याचं सर्वात महत्वाचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यांच्या 198व्या जयंती निमित्त आज मी मनोज सागरे आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. अनेक गोष्टी त्यांनी स्पर्श केलेल्या आहेत. केश वपनाची जी प्रथा होती ना, त्या विरोधात पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी
न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि त्या प्रथेविरोधात त्यांनी खूप न्हाव्यांना संघटित करून पुण्यामध्ये हा संप झालेला आहे आणि त्यानंतर ती प्रथा मोडीत काढण्यात आलेली आहे. अशा अनेक प्रथा त्यांनी मोडीत काढलेल्या आहेत. आणि आणखी एक त्यांनी सांगितलं की ही विद्या किती महत्वाची आहे. महात्मा फुलेंनी ज्या 4 वाक्यामध्ये त्यांनी विद्येचं महत्व सांगितलेलं आहे, त्या विद्येला जोपासून त्यांनी ते आत्मसात केलेले आहे आणि त्यामुळे त्यांना पुढचं गुलाम का होतो हे त्यांना दिसून आलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे विद्या किती महत्वाची आहे हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे. आणि ही विद्या त्यांनी महिलांना, शूद्रांना, भारतातील जे वंचित घटक आहेत त्या सर्व आणि त्यातून तो मुक्त होईल हा एकच मार्ग आहे शिक्षणाचा. म्हणून त्यांनी हे सर्व केलेलं आहे. पुण्यामध्ये एकच भिडेवाड्यात शाळा नव्हत्या, जवळजवळ 48 शाळा त्यांनी पुण्यामध्ये स्थापन केल्या होत्या, चालवत होत्या. ते खूप श्रीमंत होते. आपला पैसा स्वतःसाठी न वापरता या सर्व कार्यासाठी ते वापरत होते. तर मी आमचे कार्याध्यक्ष आमचे संदीप जाधव साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं. सर्वांना धर्म जय भीम. राष्ट्रमाता गौतमी, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्री, राष्ट्रमाता रमाई यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. कारण जर या राष्ट्रमाता नसत्या तर ज्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी आपण आयोजित करत असतो त्या आपण करू शकलो नसतो. आज या समाजाला बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर समजले नसते. म्हणून सर्वात प्रथम महाराष्ट्र मातांना, राष्ट्रमातांना विनम्र अभिवादन. त्याप्रमाणे शांतीतून क्रांतीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या संपूर्ण विश्वाला आपल्या स्वराज्यातून सर्वात प्रथम सार्वभौमत्व काय असतं हे ज्यांनी दाखवून दिलं ते रयतेचे राजे, जाणते राजे श्री शिवछत्रपती शिवराय. त्याचप्रमाणे केवळ भारतीय संविधानाचे नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज ज्यांची आपण 199वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत, ते या विश्वाचे खरे खुरे सत्यशोधक, समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्याप्रमाणे आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज. आणि आता ज्यांनी उल्लेख केला, अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, वास्तविक आता आपण कामगार वर्गातून प्रतिनिधित्व करतो त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कामगार चळवळीचे आद्यजनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमतः अभिवादन करतो आणि तुमच्यातील संघटन शक्तीला नतमस्तक होतो. कारण आज या ठिकाणी सुट्टी आहे तरी पण आपण आपली जी काय उर्वरित कामं असतात ती करण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि त्याही कामातून वेळ काढून आज या ठिकाणी सहाय्यक अभियंता, आमचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, त्याप्रमाणे प्रयोगशाळा विश्लेषक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण बंधू भगिनी उपस्थित आहात म्हणून तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. तुमच्या या संघटन शक्तीला नतमस्तक होतो. उपस्थित बंधू भगिनी, आपली संयुक्त जयंती उत्सव समिती जी उत्तर विभाग ही मला वाटते बृहन्मुंबई महानगरपालिकेतील एकमेव अशी जयंती उत्सव समिती आहे की सर्व राष्ट्रपुरुषांची आणि राष्ट्रमातांची जयंती आणि त्यांच्या पुण्यतिथी या ठिकाणी आयोजित करत असते. इतर विभागांमध्ये कितपत याचं आयोजन केलं जातं त्याची मला कल्पना नाही, परंतु मी खात्रीने सांगेन की आमची जी उत्तर विभागातील संयुक्त जयंती उत्सव समिती ही एकमेव जयंती उत्सव समिती असू शकते की जी सर्व राष्ट्रपुरुषांना न चुकता त्यांच्या जयंती दिनी, त्यांच्या स्मृती दिनी आवर्जून आठवण काढते आणि त्यांचं स्मरण करत असते. आता
नारायण मेघाजी लोखंडे यांचा उल्लेख झाला. नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक चळवळीतील महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक खंदे सहकारी होते. आणि जो विषय आपण केश वपनाचा विषय घेतला, त्या केश वपनाच्या बाबतीत ज्या वेळेला राष्ट्रमाता सावित्री आणि क्रांतिसूर्य ज्योतिबा यांच्यामध्ये चर्चा होत होती, तेव्हा ती चर्चा ऐकून नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे विधिज्ञ झाले आणि त्यांनी ठरवलं या बाबतीत आपल्यालाही काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सर्वात प्रथम परळ येथील सुपारी बाग, जुना सुपारी बाग आणि आताचा भिवाजी नरे उद्यान, या उद्यानांमध्ये संपूर्ण नाविक समाजाचा एक परिषद घेतली, अधिवेशन भरवलं आणि त्या अधिवेशनामध्ये पहिला ठराव मान्य केला, मंजूर केला. त्यांनी नाविक समाजाला पटवून दिलं की ह्या ज्या महिला आहेत त्या तुमच्या आमच्या माय भगिनी आहेत, कुणाच्या मुली आहेत, तारुण्यात बालवयात त्या विधवा होतात, त्यांचं केस वपन करून आपण त्यांना विद्रूप करतोय, ते पाप तुम्ही आणि आम्ही का करावं. आणि म्हणून त्या सर्व नाविक समाजाने त्या परळ विभागातील त्या क्रांतीभूमीमध्ये त्या अधिवेशनामध्ये एक निर्णय घेतला, पहिला ठराव पारित केला की यापुढे आम्ही कुठल्याही आमच्या माय भगिनीचे मुलींचे केश वपन करणार नाही. आणि ती चळवळ संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण देशभर पसरली, फोफावली. आज आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा उदोउदो करतो, परंतु त्यांना हे महात्मा सहजासहजी मिळालेलं नाही. कारण त्यांना साधं शिक्षण घेऊ देत नव्हते. ते माळी समाजातले होते, पैसा अडका भरपूर होता, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना विरोध केला होता. आता टीव्हीवर एक मालिका चालू आहे, मी सावित्रीबाई फुले बोलतो. आपण किती जण पाहतो मला माहित नाही. आपण काय पाहतोय, त्याच्या महिला खास आवर्जून कार्यक्रम अशा पाहतात की त्याच्यामध्ये महिलांचंच विडंबन असतं. सासू विलन नसते, कुठे सून विलन नसते आणि कुठेतरी ती मुलगी विलन नसते. म्हणजे त्या महिला जातीचंच कुठेतरी विडंबन आम्ही आवर्जून पाहतो आणि त्याचा TRP वाढवतो. पण त्याऐवजी आपण जर मी सावित्रीबाई फुले बोल ही मालिका पाहिली तर आपल्याला ज्योतिबा फुलेंचं, माता सावित्रींचा जीवनपट चांगल्या पद्धतीने समोर येईल, येणाऱ्या पिढी समोर येईल. आपण बसताना आपल्या मुलांना पण घेऊन बसला पाहिजे. मी ज्या वेळेला ही मालिका बघतो, माझ्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन होतो, बघा की माता सावित्रीमुळे आज काय झालंय, त्यांनाही त्यांची ओळख झाली पाहिजे. म्हणून आपण आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण माता सावित्रीची जी मालिका चालू होती पाहावी. त्याच्यामध्ये असं दाखवलंय की ज्योतिबा हे माई असल्यामुळे त्यांचा व्यवहार भरपूर होता, आर्थिक सुबत्ता घरी होती, परंतु तरीही ते कर्जबाजारी असत. सावकाराकडनं घेतलेलं कर्ज फिटत नव्हतं, कारण त्यांचा जो कारभारी होता तो त्याच्यामध्ये गोलमाल करत होता. आणि गोलमाल ज्योतिबाने पकडून दिलं की हे काय आहे म्हणून. तेव्हा मग ज्योतिबाच्या वडिलांनी त्यांना शिकायला परवानगी दिली. आणि मग त्यांनी काय केलं की आपल्या पत्नीला त्यांना एका मिशनरीने एक पुस्तक दिलं होतं, जे इंग्लिशमध्ये पुस्तक होतं ते दिलं होतं. तिला वाचता येणार. माता सावित्रीनी ज्योतिबाकडे पुढे गेलं, हे बघा स्वामी काय दिले ते मला वाचता येतं, मला वाचायचंय. मग महात्मा ज्योतिबा बोले, सावी तुला वाचायचंय ना, तर मी शिकवतो. आणि त्यांनी घरी त्यांना शिकायला परवानगी दिली नाही म्हणून शेतात नेऊन त्या काळ्या दगडाची पाठी केली, कातळ त्याच्यावर पाठी केली आणि त्याच्यावर त्यांना शिक्षणाची सुरुवात केली. म्हणून पहिल्या विद्यार्थिनी, पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका हा मान ज्योतिबांमुळे सावित्रीबाईंना मिळाला. आणि मग त्यांनी आपल्या जुनी वक्त्यांनी सांगितलं आहे की भिडेवाड्यापासून सुरुवात केलेली मुलींची शाळा. पूर्वी असं म्हणायचं की महिलेच्या हाती फक्त पाळण्याची दोरी, पण आज या देशाची, म्हणजे आपण म्हणतो आमचा भारत हा महासत्ता देश होत चाललाय आणि या महासत्ता देशाची दोरी सुद्धा या महिलेच्या हाती आहे, राष्ट्रपतींच्या हाती आहे. जर आज माता सावित्री नसती, ज्योतिबा नसते, बाबासाहेब नसते, तर ही दोरी कदाचित आमच्या महिलेच्या हाती कधीच येऊ शकली नसती. आता आणखीन एक आनंदाची बाब आहे, राजकीय विश्लेषण नव्हे तर या महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला झालेली आहे. हे सर्व या विभूतींमुळे घडतं. ह्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आणि स्मृती दिनानिमित्त स्मरण करण्याचं कार्य आज आमच्या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी जास्त बोलत नाही.
मी बोलताना आधीच आमच्या पुरवकर मामाने कानात हळूच सांगितलं की आम्ही कामगार शिक्षक असल्यामुळे मला किती वेळ दिला तरी तो अपुरा असतो. कारण कारण ज्योतिबा किंवा बाबासाहेब नेहमी सांगायचे, वाचाल तर वाचाल, तुम्ही वाचन केलं तरच वाचाल आणि वाचन संस्कृती जपली पाहिजे. आमचा प्रयत्न चाललाय. आम्ही महिला दिनाच्या दिवशी जाहीर केलं की आम्हाला बाबासाहेबांच्या नावे या ठिकाणी ग्रंथालय सुरू करायचंय. कमिट्या कुणीही होत काही होत, परंतु हे ग्रंथालय सुरू राहिलं पाहिजे. आज आपली वाचनाची भूक भागली गेली पाहिजे. कारण आता काय म्हणजे त्या वाचन संस्कृतीकडे आपण कमी वळतोय. कारण मोबाईलवर आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होते, पण वाचन संस्कृती आपण जपली पाहिजे. या निमित्ताने महात्मा फुलेंना आदरांजली अर्पण करताना तुम्हाला हेच सांगेन की आपण सर्वांनी या राष्ट्रपुरुषांचे जीवनचरित्र, त्यांचे जे काही आत्मचरित्र आहेत ते आपण वाचले पाहिजेत आणि ते आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत आपण पोहोचवले पाहिजे. नाहीतर अन्यथा येणाऱ्या पिढीला फक्त कॉम्प्युटरवरील जे अर्धवट ज्ञान आहे तेच मिळेल, ही भीती आपल्याला वाटली पाहिजे. म्हणून जास्त न बोलता या क्रांतीसूर्य, सत्यशोधक, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना 199व्या जयंती विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या महात्मा फुलेच्या 199व्या जयंतीची आपण हार्दिक शुभेच्छा देतो, मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. थोडक्यात सांगितलेलं आहे. मला थोडक्यात हाच वेळ आहे आणि जास्त बोलायला सांगितलं असतं तर त्यांनी किती वेळ घेतला असता. कारण ज्याच्याकडे बोलण्याचं नॉलेज आहे, वाचलेलं ज्ञान आहे, तर तो कितीही बोलू शकतो. असंच त्यांनी सांगितलं महात्मा फुलेंचं की नारायण मेघाजी लोकांनी जर सांगितलं ना, त्यांच्यामध्ये शेवटच्या ज्या काळात महात्मा फुलेंना ज्या वेळेला लकवा मारला होता 87 मध्ये, त्यावेळेला महात्मा फुलेंची जी आपली वर्तमानपत्र होतं दिनबंधू, ते दिनबंधू हालाकीच्या काळात होतं. कारण महात्मा फुलेंकडे खूप पैसा होता, पण तो पैसा त्यांनी तसाच ठेवला नाही. अनेक कार्य त्यांचे जे होते त्याच्यामध्ये तो व्यस्त होता, त्यातून उत्पन्न कमी होत होतं आणि जात जास्त होता. त्यामुळे हे दिनबंधू वृत्तपत्र चालवण्यासाठी त्यांची कुवत कमी होत होती आणि लकवा मारल्यामुळे त्यांनाही तिथे लक्ष देणं पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे हे वृत्तपत्र कामगारांना त्यांच्या भविष्यात आणि चळवळीत उपयोगी पडेल म्हणून त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे 87-88च्या आसपास. आणि त्यानंतर 2 वर्षांनी त्यांची महात्मा फुलेंची डेथ झालेली आहे. पण लोखंडे यांनी ते वृत्तपत्र व्यवस्थित चालवलेलं आहे, त्याचा उपयोग व्यवस्थित कामगार चळवळीत केलेला आहे. ते पुढे त्यांनी केलेल्या कार्यात दिसून येतं. तर मी आपले सहाय्यक अभियंता व्यवसाय साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं महात्मा फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले आणि तुमचं जास्त वेळ कमी वेळ घेतलेला आहे साहेबांनी. बरं, ठीक आहे. आणखी कुणाला बोलायचं आहे का? नाही, महिलापैकी? बरं, ठीक आहे. आपण हा कार्यक्रम इथं संपवण्याच्या आधी महात्मा फुलेंनी फक्त हे जनतेशी कार्य केलेले आहे. त्यांना ज्या वेळेला बरं बरोबर थोडक्यात बोला, चांगलं बोला. सर्वांना आपल्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे परमपूज्य नेते, महामानव बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या महान मातेंना, महावीरांना माझा निवार प्रणाम. आज आपल्या जी उत्तर विभागामध्ये आमच्या संयुक्त जयंती उत्सव कमिटीने आज आपल्या जी उत्तर विभागामध्ये सत्यशोधक, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत आहे. हे आपल्यासाठी खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण हे जे कमिटी आहे, संयुक्त कमिटी, ही जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून असे महापुरुषांचे कार्यक्रम राबवत आहेत. हे आपल्यासाठी खूप
अभिमानास्पद आणि सन्मानजनक गोष्ट आहे की महापुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीला समजले पाहिजे, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे समाजामध्ये. कारण आजची ही पिढी ही मोबाईलच्या दुनियेमध्ये भटकलेली आहे. ह्या महापुरुषांची आपल्याला गरज वाटत नाही असं होत चाललेलं आहे, कारण त्यांच्यापासून आपण सगळे लाभ घेतलेले आहोत. कारण त्यांनी जे कार्य केले त्याच्यामुळेच आपली प्रगती होत आहे. त्यांनी जर आपल्यासाठी जे कार्य केले नसते तर आज आपण चिखलामध्ये असतो, गोबरामध्ये असतो, आपल्याला पुढे जाण्याची संधीच मिळाली नसती. याचे उदाहरण आमचे ज्योतिबा फुले या सत्यशोधक समाजाचे वारस यांनी त्यावेळी जाती व्यवस्था खूप निष्कृष्ट दर्जाची होती, माणसांना वागणूक मिळत नव्हती. त्याच्यावर त्यांनी मात करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर स्त्रियांवरही बहुतेक भरपूर अत्याचार होत होते, सतीची प्रथा होती. तर त्यांनी त्यावेळी स्त्रियांचं प्रबोधन, त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तोच बोध घेऊन त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांची प्रगती होऊ यासाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे आज आपल्या ह्या उच्चतम महिला चांगल्या पदाधिकारी आहेत. त्यांनी जर शिक्षणाची व्यवस्था केली नसती तर आज ही महिला चूल मूल ह्या गोष्टी सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जे संविधान वगैरे दिले त्यामुळे आजची महिला ही IPS अधिकारी सुद्धा झालेली आहे. परंतु आज खंत अशी आहे की जी IPS अधिकारी महिला बाबासाहेबांचे संविधान घेऊन झालेली आहे ती एका भोंदू बाबाच्या अंधश्रद्धेला बळी पडून तिने तिचं संपूर्ण अस्तित्व नष्ट केलं आहे. हे आज आपण न्यूजमध्ये, मीडियामध्ये बघत आहोत. तरी माझं सर्व आपल्या बांधवांना, आमच्या साहेबांना हेच विनंती आहे की आपण या महापुरुषांचे विचार समाजामध्ये पसरवत राहावेत. एवढी मी आपल्या सर्वांना महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आमच्या मनमाला काही सर्व्हिसच्या वतीने जय भीम नमो. त्यांनी आताच आमचे बंधू यांनी उल्लेख केला की आमची सार्वजनिक जयंती उत्सव समिती गेली 5-6 वर्ष चांगले उपक्रम राबवते. बंधूंनो, आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की 3 वर्षापूर्वी आपण 50 वर्ष साजरे केलं. म्हणजे आमचे आई वडील जेव्हा या ठिकाणी कामाला होते तेव्हा मला वाटते शिवराम मोहिते वगैरे असेच अनेक कार्यकर्ते त्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत होते. आणि आता हे 53वं वर्ष आहे आपलं. या वर्षी 53वं वर्ष आहे. म्हणजे आमच्या 2 पिढ्या ह्या विभागामध्ये काम करत होत्या आणि तेव्हापासून ही संयुक्त जयंती उत्सव समिती चालू आहे. आणि म्हणजे शिवराम मोहिते सारखे असतील, आरडीएन सारखे असतील अशा अनेक कामगार कार्यकर्ते या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर मग आमचे आदरणीय मार्गदर्शक राजाराम कुरळकर साहेब यांनी त्याची धुरा स्वतःकडे घेतली आणि ती धुरा ते सांभाळत असताना तरी थोरात, माझ्यासारखे नवीन कार्यकर्ते, सगळेसारखे नवीन कार्यकर्ते या संयुक्त जयंती समितीमध्ये जोडले. आणि हा जो म्हणजे बाबासाहेब नेहमी सांगायचे की मी जो रथ, हा जो प्रगतीचा रथ, हा विकासाचा रथ इथपर्यंत आणलाय तर तुम्हाला पुढे नेताना आलं तरी चालेल, पण तू मागे नेऊ नका. पण बाबासाहेबांचं हे वाक्य मनोमनी कुठेतरी ठाई बिंबून आज कुरळकर साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन हा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न जे करत आहेत ते तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. कारण कुठेतरी चुकीचा मेसेज जाऊ नये. बाकी कुणाची मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. तरी आपण 53व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आताची जी संयुक्त जयंती होईल ती 53व्या वर्षाची जयंती होईल. ती आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देतो. तर पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या महापुरुषांच्या विचाराला जो आत्मसात करतो तो अशा बंधुबाबाकडे जाणारच नाही. कारण आपल्या महापुरुषांचे विचार हे आपल्याला तारणारे आहेत, नष्ट करणारे नाही आहेत. तर महात्मा फुलेंची आणखी भरपूर कामं आहेत, जसं शिवाजी महाराजांची समाधी शोधणं. कारण त्यांचा जो अपमान झाला वराठीमध्ये त्यानंतर त्यांनी विचार केला की माझा तर अपमान झाला, पण माझ्या समाजात माझ्यासाठी लढणाऱ्या कोण असं शूरवीर झालेला आहे. तो शोध घेत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या हाती लागला. त्यांची समाधी शोधावी लागली. रायगडावर जाऊन ती शोधावी लागली. त्या समाधीचा जीर्णोद्धार केला, तिथे जयंती साजरी केली. पहिली जयंती स्वारगेटच्या चौकामध्ये पुण्यामध्ये त्यांनी साजरी केली 18
69 ला, आणि ती नोंद स्वारगेटच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यावेळेच्या आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी समाधी शोधली महाराजांची, त्यांच्या पहिली जयंती साजरी केली, त्यांच्यावर लिहिणारा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हा पोवाडा पण पहिला त्यांनी लिहिला. अशा या म्हणजे किती काम एक माणसानं करायचं, किती आणि त्यांचे अनेक म्हणजे संस्था वगैरे चालू होत्या. त्यात सत्यशोधक ही एक संस्था ते कार्यरत करत होते. पण अशा आमच्या महात्मा फुलेंचा मग 1890 ला मृत्यू झाला. त्यानंतर 91 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. म्हणजे एक महापुरुष लोक पावले, दुसरे महापुरुष लगेच. समितीच्या वतीने आपण त्यांना इथे अभिवादन केलेलं आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. सहाय्यक अभियंता, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक तसेच सर्व आमचे पदाधिकारी, आमचे जाधव साहेब, साखरे साहेब, आमचे प्रमुख मार्गदर्शक पुरवकर साहेब आणि प्रवीणने सकाळपासून जी तयारी केलेली आहे ती वापरण्यासारखी आहे. आपल्या सर्व महिलांचे खूप खूप मी आभारी मानतो. आणि मोरे आहे तिथे गेले, सर्वांचे खूप खूप आभार. आपला हा कार्यक्रम जयंतीचा छोटासा इथे संपन्न झाला. मी आता जाहीर करतो सर्वांनी पुष्प अर्पण करायचे आणि आणलेले पेढे आहेत ते सर्वांनी प्रश्न करायचे. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा.